कुणाल कामराचा मुंबई पोलिसांकडून सध्या शोध सुरू आहे। मात्र आता कुणाल कामराच्या जोकवर हसणारे प्रेक्षक सुद्धा पोलिसांच्या रडारवर आलेत। बघूया या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। इंदिरा गांधींची आणीबाणी ही यांच्यापेक्षा 100 पट उत्तम होती, अशा प्रकारचा सगळा कारभार महाराष्ट्रात सुरू आहे। उभाटाने पैसे देऊन कामरासारख्या व्यक्तींना पुढे आणलेला आहे। कॉमेडियन कुणाल कामरानं कोणाचंही नाव न घेता ठाणे की रिक्षा चेहरे पे दाढी असं गाणं म्हटलं। शिवसेनेनं ते गाणं अंगावर ओढवून घेत आक्रमक भूमिका घेतली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अवमान झाल्याचा आरोप करत कामरा विरोधात गुन्हा दाखल केला। आता या प्रकरणी पोलिसांनी थेट शो मधील प्रेक्षकांनाच समन्स पाठवला आणि त्यामुळे वाद निर्माण झालाय। 2 फेब्रुवारीला कामरानं नया भारत शो मध्ये विडंबनात्मक गाणं सादर केलं। 23 मार्चला कामरानं त्याच्या YouTube चॅनलवर याचा व्हिडिओ पोस्ट केला। जिथे शो झाला तिथे शिंदेंच्या शिवसेनेकडनं यानंतर तोडफोड करण्यात आली। कामरा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। चौकशीसाठी पोलिसांकडनं 2 वेळा त्याला समन्स पाठवण्यात आलं। कामराच्या नया भारत या शो मध्ये उपस्थित असलेल्या काही प्रेक्षकांना सुद्धा समन्स जारी करण्यात आलंय। पोलिसांकडनं प्रेक्षकांना CRPC कलम 179 अंतर्गत नोटीस पाठवण्यात आली आहे। शो मध्ये सहभागी झालेल्या 1 किंवा 2 व्यक्तींना साक्षीदार म्हणून बोलवण्याचा अधिकार आहे। ते कायद्याला गाढव समजताय आणि कायद्याचा गैरवापर करताय। अशा पद्धतीनं या देशामध्ये कोणत्याही प्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्य राहणारच नाही। तुम्ही प्रेक्षकांना गुन्हेगार ठरवताय। कोणता कायदा या महाराष्ट्रामध्ये काय आहे? आणीबाणीपेक्षा भयंकर आहे। इंदिरा गांधींची आणीबाणी ही यांच्यापेक्षा 100 पट उत्तम होती, अशा प्रकारचा सगळा कारभार महाराष्ट्रात सुरू आहे। आणि हे म्हणे आणीबाणी विरुद्ध लढले, भंपक आणि बोगस लोक आणीबाणी विरुद्ध लढले, सेन्सॉरशिप विरुद्ध लढले। इंदिराजींच्या काळामध्ये चित्रपट बघायला गेलेल्या लोकांना अटका होत नव्हत्या। अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गडचपी नाही, खड्डा खोदून त्याला पुरवणं आहे, हा कळस आहे। अरे कोण कुठे जावं, कोण काय ऐकावं, ह्याला काही बंधन आहेत काय? तो करमणुकीच्या दृष्टीने गेले, त्याला करमणूक म्हणून सोडून द्यायला पाहिजे। आता प्रेक्षकावर जर नोटीस बजावली आणि त्यांना उपस्थित राहा म्हणून सांगण्याचा प्रयत्न झाला तर मला वाटतं या देशामध्ये, राज्यामध्ये कायद्याचं राज्य राहिलं नाही, तर झुंडशाही आणि हुकुमशाहीचं राज्य आहे असा त्याचा अर्थ होतो। कुणाल कामराला चौकशीसाठी खार पोलिसांनी 2दा समन्स पाठवलं। 31 मार्चला चौकशीला हजर राहू असं कुणाल कामरानं पोलिसांना कळवलं होतं, पण तो आला नाही आणि त्यामुळे मुंबई पोलिसांनी माहीम मधल्या त्याच्या घरी जाऊन आई वडिलांकडे विचारणा केली। आता पोलिसांनी त्याच्या शो मध्ये सहभागी झालेल्या प्रेक्षकांनाच नोटीस धाडली आहे। दरम्यान प्रेक्षकांना पाठवलेल्या समन्सवरून कामरानं सोशल मीडियावरती पुन्हा एकदा पोस्ट करत महायुती सरकारला लक्ष्य केलंय। कुणालनं म्हटलंय, एखाद्या कलाकाराला लोकशाही पद्धतीनं कसं मारायचं, कलाकाराला त्याचं काम सुरू होण्याच्या आधीच थांबवण्यास भाग पाडणं, कलाकाराला खासगी किंवा कॉर्पोरेट कार्यक्रम मिळू नयेत अशी परिस्थिती निर्माण करणं, मोठे क्लब कार्यक्रमासाठी जागा देण्याची जोखीम पत्करणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण करणं, प्रेक्षकांना समन्स पाठवणं, कलेला क्राईम सीन बनवणं, कलाकाराला त्याचा आत्मा विकायला भाग पाडणं किंवा शांत करणं, कलाकाराला शांत करण्यासाठी राजकीय शस्त्र वापरणं। ह्याचा एवढा मोठा जोक व्हायला निघालेला आहे। एकतर त्यांना कळलं कसं स्वतःला की मीच गद्दार आहे हे त्यांनी खेचून कसं घेतलं। मला वाटतं तसे त्यांचे खासदार आहेत ना, ज्यांनी त्यांना साप म्हटलेलं आहे, त्यांना पण नोटीस गेली पाहिजे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिकडे जे पाहायला आलेली ती कॉमेडी, त्यांना पण नोटीसेस दिलेल्या आहेत। म्हणजे एका बाजूला रेप, मर्डर वगैरे सगळं म्हणजे सर्रास होत आहे, दंगली घडवल्या जात आहेत, पण जे कॉमेडी बघायला जातात त्यांना नोटीसेस मारल्या जातात। कामरा हा भाडेकेतट्टू आहे। दिशा सॅलियन प्रकरण माध्यमांमध्ये जोरजोरात येत होतं आणि त्याच्याकडची दिशा, त्या दिशा सॅलियनच्या प्रकरणावरची फिरवण्याकरता उभाटाने पैसे देऊन कामरासारख्या व्यक्तींना पुढे आणलेला आहे आणि तो त्याचा भाग आहे। आणि कदाचित परदेशी फंडिंग यामागे होत असावं। देश विरोधी शक्ती ज्या आहेत त्या सुद्धा कामराच्या मागे असू शकतात। शासन याची चौकशी करत आहे। एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक कविता सादर करणाऱ्या कॉमेडियन कुणाल कामराचा मुंबई पोलिसांकडनं शोध सुरू आहे। कामराला मद्रास न्यायालयानं अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर केलाय। खार पोलिसांनी 2 वेळा चौकशीसाठी समन्स बजावून सुद्धा
कुणाल कामरा खार पोलीस ठाण्यात हजर झालेला नाही. पण आता कुणाल कामरा याच्या जोकवर हसणारे प्रेक्षक सुद्धा पोलिसांच्या रडारवर आलेत. त्यामुळे अशा कार्यक्रमांना उपस्थित राहायचं की नाही असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.